आनंद हा तुझ्या प्रेमाचा खरा वेड लागले तुझे या वेड्यासा नको पाहू तू अंत समाजा नको पाहू तू अंत समाजा कवण कवडी व्यसन असती उधरण्याचे व्यसन तू जसी उधरण्याचे व्यसन तू जसी असनिधानी जीव विनवी तुला प्रेम देवळी उद्धरी आज मला प्रेम देवळी उद्धरी आज मला. आता बालकाची ती रडणे तुम्ही रडला ते माताशी धाव घेते बालक रडलं की पटकन चितळलं बाळ की माताशी धाव घेते. कसं स्वामींना मी म्हणताय बालकाचे ते रडणे बालकाचे ते रडणे कोणी माता तरी स्नेहाने हृदयी माता तरी स्नेहाने हृदयी माझी माऊली अशी करुसली माझी माऊली अशी करुसली याना याना हो स्वामी आता तरी याना याना हो स्वामी आता तरी. माणसाचं जीवन कसं झालं पाहिजे परधर्म हे तुमचे जीवन किंवा स्वामी म्हणतात. परनिष्ठ क्रिया करा अनेकांना धर्माला लावा तेव्हा तुम्ही माझ्यापर्यंत याल. आणि म्हणून स्वामी म्हणतात परधर्म तुमचे जीवन किंगा परधर्म हे जीवन व्हावे. काय धर्म तुमचं परधर्म हे तुमचे जीवन किंगा परधर्म हे जीवन व्हावे. परधर्म म्हणजे आज स्वामींनी निरोपीला पंत ज्याचं तुम्हाला रक्षण करायचं हे तुमच्या हातात आहे हा तुमचा कळ आहे. परधर्म हे जीवन व्हावे. आणि परमेश्वराचं पूजन कसं करायचं माझ्या श्रोणी तुझ पूजावे माझ्या श्रोणी तुझ पूजावे अजेवा की कर अभिनवी तो तुझला अजेवा की कर अभिनवी तो तुझला ध्याना ध्याना इथे हट्ट करायचं ध्याना ध्याना हो स्वामी प्रेम मला ध्याना ध्याना हो स्वामी प्रेम मला. काय मागायचं एक मागायचं परमेश्वर प्रसन्न झाल्यावर काही जीवित काही विषय व्यवहार मागावा ना परमेश्वराचे प्रेम मागावे ऐसा आमच्या गोसाव्याची होते. आणि म्हणून आपल्याला लहान बालकाचा अर्थ करायचा आहे ध्याना ध्याना हो स्वामी प्रेम मला. श्री चक्रधरा तू देरी आज मला आनंद हा तुझ्या प्रेमा